नागरी लष्करी समन्वयासंदर्भात फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे। वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत शिंदे, अजित पवार देखील उपस्थित होते। तिन्ही दलाचे अधिकारी बैठकीला उपस्थित। राज्य सरकार अधिक समन्वयाने काम करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। बैठकीला कोण कोण उपस्थित होतं तर लष्कराचे लेफ्टनंट जनरल पवन चड्ढा, लष्कराचे कर्नल संदीप सिल, रियर ॲडमिरल अनिल जग्गी, कमांडर नितेश गर्ग नौदलाचे, त्याचबरोबर वायुदलाचे एअर व्हाइस मार्शल रजत मोहन, एटीएसचे प्रतिनिधी, होमगार्डचे प्रतिनिधी आणि रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी, तसंच जेएनपीटीचे प्रतिनिधी, बीपीटीचे प्रतिनिधी, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे प्रतिनिधी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे प्रतिनिधी हे सगळे उपस्थित होते। या बैठकीमध्ये गुप्तचर माहितीचा आदान प्रदान झालाय। तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची यावर देखील चर्चा झाली आहे। संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर चर्चा झाली। भारतीय सैन्यानं ताकदीने आणि अचूकपणे ऑपरेशन सिंदूर राबवलं असं या बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले। ऑपरेशन सिंदूर अभूतपूर्व आहे, संरक्षण दलाला मी सॅल्यूट करतो असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मुंबईसारखं शहर हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे। यापूर्वी मुंबईवरील हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला। या स्थितीत गुप्तचर माहितीचा आदान प्रदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। येणाऱ्या काळात संपूर्ण ताकदीने काम करावं लागेल। सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल। राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून अधिक समन्वयाने एकत्रितपणे काम करू। यापूर्वी देखील आपली राज्य सरकारची इंटरनल जी सिस्टीम आहे त्यांच्याबरोबर एक बैठक झाली होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली। परंतु आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती, कारण सिव्हिल डिफेन्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड यांच्याबरोबर एक बैठक झाली, कोऑर्डिनेशनची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। सुरक्षेचा विषय महत्त्वाचा होता। सरकारच्या वतीने पूर्णपणे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्डला पूर्णपणे काय काय सहकार्य हवं त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे।